तर भावांनो झालंय असं की आम्ही निघालो तिरुपती कोल्हापूर झाल्या सगळं तिकीट सगळं झालं बुक. मग आम्ही प्लॅन काय चेंज केला ते तुम्हाला दाखवतो आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. जय महाराष्ट्र भावनो. तुम्हाला तर माहिती आहे काल अचानकपणे ठरवलं तिरुपतीला जायचं. मग काय सकाळी उठलो लवकर, आवरलं, बॅग त्यांनी भरलं, ढकललं बूट. तेवढ्या त्याला एकनाथ मला लवकर एसटी लागली. गेलो जाऊन बसलो एसटीत आणि निघालो कोल्हापूरला. आधीच झालता वेळ. गेलो तर पहिला तिकीटच्या जोडणीला लागलो. गेल्या सांगितलं आता काय तिकीट बुक होणार नाही, मिळालं तर जनरलचं मिळेल. मग आम्ही जनरलचं मिरज पर्यंत काढलं आणि निघालो मिरजला. बसलो जाऊन रेल्वे काय कोल्हापूरात स्टार्ट होते त्यामुळे काय एवढी काय गर्दी नसते. पण पुढे मिरज पर्यंत गेला की गर्दी ढीग असते ढीग. कारण टीसीला मॅनेज करून आम्हाला जायचं होतं तिरुपतीला. टीसी म्हणलं रे नको आम्हाला हुडकत येणार आणि आता हुडकून आम्हाला टीसी भेटण झाला. जरा घेतला पाण्याचा घोट. सकाळी तसंच बाहेर पडलो त्यामुळे काय खायला नव्हतं. म्हणून जरा पिरू घेतला एक आणि दिला दानक. असं एक कळालं बुकिंग शिवाय बाहेर पडायचं नाही. अशी ट्रेन समोरून जाते आणि आपण काय करू शकतो. जरा तोंडावर मारलं पाणी आणि प्लॅन म्हणलं जरा चेंज करू. झालंय असं की आम्ही निघालो तिरुपती जायला. आलो कोल्हापुरातून बघितलं सगळं झालं तिकीट फुल. म्हटलं आता काय करायचं. एक मित्रांनी सांगितलं मिरज मध्ये गेल्यानंतर ना टीसीला मॅनेज करून काय होते बघा. म्हणून आलोय आता मिरज मध्ये आल्यानंतर समजलं टीसीला तसं काय होत नाही. मग आम्ही तिथून दुसरा प्लॅन चेंज केलाय की तुमच्याकडे सरप्राईज आहे. नंतर बघा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये. भावनो कधी पण निराश व्हायचं नाही. आपल्याला पर्याय असला पाहिजे म्हणून आम्ही आता दुसरा पर्याय निवडलाय. कारण नशिबात तिरुपतीची भेट नाही, कारण होती स्वामींची भेट. जरा लेट पण डायरेक्ट थेट. स्वामींचं एक वाक्य आठवलं. म्हणालो होतो की नाही तुला माझ्या सोबत नाही तर माझ्या मागे मागे, पण तू इथे येणार हे नक्की.